उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची क्रेज पाहायला मिळाली आहे। प्रयागराजमधील त्यांच्या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला। सभेसाठी आलेल्यांनी चक्क बॅरिगेड्स तोडून मंचाजवळ धाव घेतल्याचं पाहायला मिळालंय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये इंडिया आघाडीच्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला। जमावानंच स्टेजभोवतीचं बॅरिगेड तोडून राहुल गांधी आणि अखिलेश यादवांना जवळून पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। मैं लोगों से कहूंगा कि संयम रखिए, ये मीटिंग को खराब मत करिए। आप सब लोग बैठ जाइए। आदरणीय अखिलेश जी आपसे बातचीत कर रहे हैं। खास करून अखिलेश यादवांच्या एंट्रीनंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि आधीच लोक दाटीवटीनं बसली होती। मात्र अखिलेश यादव आल्यानंतर बॅरिगेड्स तोडून लोक स्टेजच्या दिशेने धावले। मैं लोगों से कहूंगा कि संयम रखिए, ये मीटिंग को खराब मत करिए। लोक नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे दोन्ही नेत्यांनी भाषणं आटोपती घेतली। विजयाचा विश्वास व्यक्त करत पुढची सभा दोन्ही नेत्यांनी फुलपूर इथे घेतली। या ठिकाणी मोठी गर्दी दोघांची भाषणं ऐकण्यासाठी झाली होती। नरेंद्र मोदी जी ने 22 लोगों को अरबपति बनाया है। सारा का सारा फायदा उन्होंने 22 लोगों को दिलवाया। अब हम करोड़ों लाखपति बनाने जा रहे हैं। आपका उत्साह बढ़ा है, जोश बढ़ा है, लेकिन ये उत्साह और जोश हमें अपनी वोट डालने की तारीख तक के लिए रखना है। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।